हॅलो गाईज, तर हा आहे सेकंड पार्ट आणि फायनली आम्ही उतरलो होतो गिरगाव चौपाटीला आणि तिथे गेल्यानंतरचा व्ह्यू पाहून तर ना खूप खूप छान वाटलं. एकदम एकदम मस्त फिलिंग होती ती. कारण आम्ही 2-3 वर्षानंतर मी गेली होती गिरगाव चौपाटीला. जो आनंद माझ्या फेसवर होता तो असा व्यक्त नाही करता येणार. खूप दिवसानंतर मी असं मुंबईमध्ये कुठेतरी बाहेर फिरायला गेले होते आणि सगळ्या हाऊसवाईफने असं कधीतरी स्वतःसाठीही टाईम काढून असं बाहेर फिरायला नक्की जावं. तर लाईफ फार छोटीशी आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत जगून घ्या, बस एवढंच. आणि तिथे आम्ही गेल्यानंतर चटई घेतली होती रेंटने. त्याच्यानंतर चायवाले आले आणि मी चाय लवर आहे, तर मी पहिली चाय घेतली आणि ती फिलिंग खूप वेगळी होती. समोर असं समुद्र आणि तो व्ह्यू आणि त्याच्यासमोर असं मस्त चाय वगैरे पिणं, खूप खूप वेगळी फिलिंग होती. आणि यांनी शेंगदाणे घेतले होते, खारे शेंगदाणे. तर असं करत आम्ही मस्त चाय पीत वगैरे तिथे खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या. आणि जेव्हा मी माझ्या या फ्रेंड्ससोबत असते तेव्हा खूप हॅपी असते, कारण खूप कॉमेडी आहेत ह्या माझ्या फ्रेंड्स. तर त्यांच्यासोबत मी असले की कधीच सॅड नसते, नेहमी हसत राहते. तर त्यांच्यासोबत मी जोपर्यंत आहे तोपर्यंत अशीच नेहमी हसत राहीन. आणि त्यानंतर जोरदार पाऊस आला आणि आमच्याकडे कोणाकडे छत्री नव्हती, तर आम्ही असं ठरवलं की आपण काहीतरी खाऊन घेऊयात पाऊस थांबेपर्यंत, म्हणजे तिथे आडोसा पण भेटेल आणि आपण भिजणार पण नाही. तिथे गेल्यानंतर मग आम्ही आपापल्या आवडीप्रमाणे जे हवं ते मागवलं. मसाला डोसा, सँडविच, पावभाजी, उत्तप्पा असं करून आम्ही मस्त पोट भरून खाऊन घेतलं. आणि मग पुन्हा पाऊस थांबल्यानंतर मस्तपैकी कणीस खायला गेलो. आणि कणीस खात खात आम्हाला जायचं होतं मरीनला. तर तिथून मरीन जवळच आहे, तर आम्ही चालतच जाणार होतो. मस्त रोडने एन्जॉय करत जायचं होतं आम्हाला. आणि याचा थर्ड पार्ट पण येणार आहे. मोठा होतोय खूप हा पण ब्लॉग. सो भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.